एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता एसटी बस कर्मचारी बांधवांनी आपल्या संपामध्ये शिथिलता देत नागरिकांना सुविधेच्या दृष्टीने क्रमाक्रमाने आपल्या ड्युटीवर येऊन नागरिकांना सहकार्य करावे अशी विनंती पुलगाव पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांनी पुलगाव पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे। फक्त एकच बस निघालेली आहे आपली आरबी करता। सूचना तशा माननीय परिवहन मंत्र्यांनी तशा दिलेल्याच होत्या की कामगिरीवर या म्हणून कर्मचाऱ्यांना। त्या अनुषंगाने आज काल आम्ही प्रयत्न केले बस निघण्यासाठी। काल बस नाही निघाले, पण आज सकाळपासून आम्ही एक आरबी करता बस काढली आहे। मला एक सांगा, परिपूर्ण कामगार पूर्ण असे क्षमतेने आलेले आहे का? नाही, चालक वाहक अजूनही काही रजेवरच आहे। त्याच्यामुळे काही जण जाण्यास इच्छुक होते, त्यांना आम्ही पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने थोडी कारवाई केली। सर, आता सध्या आपल्या पुलगाव डेपोतून किती बसेस सोडणार आहे आपण आता दिवसभरात, आणि किती चालक आलेले आहे आणि किती सध्या परिस्थितीत एक चालक एक वाहक आलेला आहे याच्यात। बाकीच्यांची इच्छा असल्यास ते आम्हाला संपर्क केल्यास आम्ही त्यांना पोलीस संरक्षण देऊ आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करू। पुलगाव आगारामधून बस क्रमांक MH40N 8992 घेऊन चालक संजय कांबळे बक्कल क्रमांक 470 व वाहक चंद्रकांत शिंगणापुरे पुलगाव ते आरवी करिता 10:30 वाजता पुलगाव स्थानकावरून रवाना झाले, तेव्हा पुलगाव पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांनी चालक व वाहकाला पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले। ही बस सुरू झाल्यामुळे आरवी ते पुलगाव प्रवास करणाऱ्या वेरूळ, रोहना आदी ग्रामीण भागातील प्रवासी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आम्हाला खूप त्रास झाला, बस बंद होती तर ऑटोचे पण प्रॉब्लेम होते, ऑटो पण येत नव्हते आणि बस पण बंद होतं, त्या कारणाने आम्हाला खूप त्रास झाला। मलाही सांगा, आज बस चालू झाली आणि पोलीस प्रशासन पण तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला आज असं काय वाटते की आज म्हणजे असं काय वाटून राहिलं तुम्हाला? आज बस सुरू झाली, आम्हाला छान वाटत आहे, आनंद वाटत आहे अजून। आणि आता पहिले आम्हाला ऑटो नाही येत होता, बस नाही येत होती, आम्हाला त्याचं टेन्शन होतं, पण आता टेन्शन नाही आणि बस टाइमवर झालं पाहिजे। बोला सर, तुम्हाला आज बस एवढा आनंद झाला, चालू झाल्याबद्दल खूप आनंद झाला, आमची कमतरता दूर झाली। सर तुम्ही बोलणार काही? आज तुम्ही एसटी महामंडळमध्ये बसलेले आहे आणि जो आता 1 महीना झाला लगभग बस चालू बंद होते। बस न होने का कारण बहुत प्रॉब्लम है, आने जाने सभी पब्लिक को बहुत तकलीफ हो रखा है। बस खुल गई तो बहुत खुशी का बात है, कारण तिकीट भरपूर घेते ना, खाली पिली वाले तिकीट भर 2% जास्त घेते। म्हणजे तुमचं म्हणण्याचं नेमकं म्हणजे लुटमार सारखं झालं होतं। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।